नमस्कार, मी सविता विजय ठाकरे। मी जिल्हा सामान्य रुग्णालयात आली आहे आणि गेले 2 तासापासून इथे पूर्ण काळोखाचं साम्राज्य आहे। अक्षरशः एक्सरे मशीन बुधवारपासून बंद आहे। सिटी स्कॅन, सोनोग्राफी सगळ्या विभागात हा हलगर्जीपणा चालू आहे आणि लाईन नाही आहे। पेशंटला अतिशय त्रास होतो। अमरावती जिल्हा म्हटलं की मेळघाटपासून सगळ्या जिल्ह्यातले पेशंट्स इथे येतात आणि त्यांना त्रास होतो आहे। आता सोनोग्राफीमध्ये जी गरोदर माता असेल ती 2 तासापासून अंधारात गरमीत बसली आहे। तुम्ही इमॅजिन करा हे कसं काय होत असेल आणि काय होत असेल, या रुग्णांचे किती हाल आहेत। आणि ही लिफ्ट जी आहे जी परमनंट बंद आहे, इथे लिफ्ट आहेच नाही। मला सांगा, रुग्णांना 3-3 मजल्यावर जावं लागतं। तुमचं ब्लड आपण जे म्हणतो रक्त तपासणी केंद्र ही वर आहे, सगळे बरेच युनिट्स वर आहेत, त्याला हे रुग्ण कसे जाणार आहेत? बरेच म्हातारे पेशंट्स येतात, महिला येतात, गरोदर महिला येतात, स्तनदा महिला येतात, त्यांनी कसं जायचं? हा लिफ्टचा प्रश्न आहे। आणि पुन्हा हे जिल्हा रुग्णालयात जोही काही हलगर्जीपणा चालू आहे, जोही काही इथे अव्यवस्थेचा प्रश्न चालू आहे, तो सगळ्या अधिकाऱ्यांनी हा लक्ष देऊन लवकरात लवकर सोडवावा, हीच इथे आम्ही सांगतो। आणि पूर्ण रुग्णांची अगदी चांगल्या प्रकारे स्वच्छतेत आणि पूर्ण सोय व्हावी हेच सांगते। मी सारंगधर गोविंदराव भामोदे, राहणार करसगाव बैरम। मी इथून गेल्या 8 दिवसापासून आलो आहे। ते सांगतात कधी रक्त चेक करा, रक्त चेक करायला गेलो तिथं कोणी नसतात, मग म्हणतात थुंकी चेक करा, इथून TB हॉस्पिटलला जा, चिठ्ठी देऊन देतात, तिथं गेलो तिथं कोणी नाही। मान्य सिव्हिल सर्जन याच्याकडे लक्ष यांनी द्यावं। आणि स्वच्छतेबाबत कसं आहे, कुठे घाण पडले आहे, कुठल्या पडल्या आहे, तिकून येताना कसं आहे का तिथं दिसतात, आम्हाला वास आला तिथं, म्हणजे अर्धी बिमारी हिरोईनमध्ये आल्यावर होऊन जाते मित्र होय। आणि त्यानंतर मी एक ART पेशंट आहो आणि मला नेहमी गोळ्याचे औषध चालू राहते आणि त्यांनी इकडे रेफर करतात, तिथं जा, तिथं गेलो तर खुर्ची खाली दिसते, मग BP तपासा, BPत गेलो तर खुर्ची खाली। म्हणजे ही पद्धत आपले जे कोणी सिव्हिल सर्जन साहेब आहे यांची तक्रार आपल्याला आरोग्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, यांच्याकडे पाठवा लागेल। त्याशिवाय हिरोईनचा निष्काळजी आणि बेजबाबदारपणा सुटणार नाही। आमचे बंधू मित्रमंडळी, आमच्या आई बहिणी इथं चक्रा मारतात, इकडे या, एक्सरे काढा, लाईनीत उभे राहा, कधी काढणार? इथं नेमणूक आहे, लाखो रुपयांना पगार आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे। मरण कोणाचं आहे? जनतेचं। फक्त यांना निवडून द्या, खुर्च्यावर बसवा, अधिकारी तसेच आणि जनते त्यांचे निवडून आणलेले पदाधिकारी तसेच। म्हणजे या जिल्ह्यात पदाधिकारी असताना जर आपल्या हिरोईनची अशी अवहेलना आहे, दुर्दशा आहे, तर आपलं कसं होणार? म्हणजे पेशंट कधी मेल आहे का? दगाबाद झाला, काय करणार तुम्ही सांगा मला? विचाराची बाब आहे मित्रो, शासनाने याकडे लक्ष देण्यात यावं। आपण तक्रारी मांडू, शासनापुढं मांडू, सिव्हिल सर्जनच्याही तक्रारी मांडू, RMOच्याही मांडू आणि आरोग्यमंत्री, पालकमंत्री, या जिल्ह्याचे आमदार, खासदार सर्वांच्या तक्रारींनी निवेदन देऊन मांडणार आहोत। इतके बोलून मी सारंगधर गोविंदराव भामोदे, राज्य सरचिटणीस, चर्मकार।